नमस्कार मित्रांनो, आज आपण सोल्युशन या चॅप्टर मधील जो लास्ट पॉइंट आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स याचा स्टडी करणार आहे। तर पहा की चॅप्टर सोल्युशन मधील आपण आजचा जो टॉपिक आहे आपला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स याचा स्टडी करत आहे। तर सुरुवातीला या पॉइंटचा स्टडी करत असताना मी तुम्हाला लास्ट लेक्चरला किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरला काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेला आहे। त्यामध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, त्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेला आहे। मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सुरुवातीला या ठिकाणी काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मी दिलेले आहेत, त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे फॉर्म्युले दिलेले आहेत। यामध्ये तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला ही जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण म्हणणार आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर। लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन। X2 म्हणजे काय असणार आहे, मोल फ्रॅक्शन असणार आहे। आणि मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट। ठीक आहे, म्हणजे ही जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर। त्यानंतर सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता डेल्टा TF म्हणजेच डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट। डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आणि याचा फॉर्म्युला असणार आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा फॉर्म्युला आहे डेल्टा TF इज इक्वल टू KF into M इज इक्वल टू, आता KF म्हणजेच क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, KF इंटू M म्हणजे काय असणार आहे तर मोलॅलिटी, आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेणार आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg, म्हणजे हा फॉर्म्युला मोलॅलिटीचा आहे। ठीक आहे, त्यानंतर ना थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघणार आहे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट। आता इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट याचा फॉर्म्युला आहे डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M। ठीक आहे, KB म्हणजे काय असणार आहे इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आणि M म्हणजे मोलॅलिटी। मग या ठिकाणी बघा KB इंटू M म्हणजे मोलॅलिटी। मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg। ठीक आहे, ही एक आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहिलेली आहे। त्यानंतर ना पुढची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ऑस्मोटिक प्रेशर। पुढची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू MRT। आता यामध्ये बघा R आणि T हे कॉन्स्टंट आहेत, मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय येणार ऑस्मोटिक प्रेशर पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M, कॅपिटल M, आणि कॅपिटल M म्हणजे काय असणार आहे मोलॅरिटी असणार आहे। कॅपिटल M म्हणजे काय मोलॅरिटी इज इक्वल टू, मग मोलॅरिटी म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर ही प्रॉपर्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी आहे, आणि मोलॅरिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 1 dm³। आता या ठिकाणी तुम्ही या चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहिलेली आहेत। कोणकोणत्या चार तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, त्याचबरोबर ऑस्मोटिक प्रेशर। या चारही सुद्धा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्या कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट। बघा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट। त्यानंतर डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल, त्यानंतर इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल, आणि ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल। यावरून आपण सांगू शकतो की कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही काय असणार डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कशाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकलला। या चारही फॉर्म्युल्यावरून आपण काय सांगू शकतो की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही काय असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकलला। म्हणजेच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन कशावरती डिपेंड आहे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती डिपेंड आहे। ठीक आहे, ठीक आहे, यानंतर बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल, सोल्यूट पार्टिकलच्या टाईपचा स्टडी करायचा आहे। मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर
सोल्यूट म्हणलेलं आहे आणि सोल्यूटचे दोन टाईप आहेत, इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट असे सोल्यूटचे दोन टाईप आहेत, इलेक्ट्रोलाइट सोल्यूट पार्टिकल आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट पार्टिकल. मग इलेक्ट्रोलाइट सोल्यूट कशाला म्हणायचं आहे आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आपण कशाला म्हणणार आहे. दोन्ही सुद्धा सोल्यूट पार्टिकल आहेत. मग यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर पहा, इलेक्ट्रोलाइट हा सोल्यूट पार्टिकल आहे किंवा इलेक्ट्रोलाइट हा जो सोल्यूट सबस्टन्स आहे तो सोल्यूट सबस्टन्स वॉटरमध्ये काय होतो, डिसोसिएट होतो. डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रोलाइट हा वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर डिझॉल्व्ह होतो, पण डिझॉल्व्ह झाल्यानंतर तो काय होणार, डिसोसिएट होणार आहे. ठीक आहे. पण नॉन इलेक्ट्रोलाइट हा जो सोल्यूट पार्टिकल आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट हा जो सोल्यूट पार्टिकल आहे तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार पण डिसोसिएट होणार नाही. ठीक आहे. वाटलंच तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहू. सोडियम क्लोराइड, या ठिकाणी इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल पाहतोय. सोडियम क्लोराइड हा सॉलिड सबस्टन्स आहे, म्हणजे सॉलिड सोल्यूट आहे. हा सॉलिड सोल्यूट आपण काय करणार आहे, वॉटरमध्ये ऍड करणार आहे. तो सोडियम क्लोराइड वॉटरमध्ये ऍड केला. वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर काय होणार आहे, तो काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर तो काय होणार, डिसोसिएट होणार आहे. डिझॉल्व्ह झाल्यानंतर तो काय होणार, डिसोसिएट. मग सोडियम क्लोराइड वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर डिसोसिएट होणार आणि मग त्यापासून आयन तयार होणार, Na++Cl आयन तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की इलेक्ट्रोलाइट आपण कोणाला म्हणणार, इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आपण कोणाला म्हणणार, जो सोल्यूट वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर न डिझॉल्व्ह होतो आणि डिझॉल्व्ह होत असताना तो काय होणार, डिसोसिएट होणार आहे. आणि डिसोसिएट होणार म्हणजेच काय तर सुरुवातीला आपण सोडियम क्लोराइडचा 1 मोल घेतलेला आहे, पण ऍक्च्युअल सोल्युशन मध्ये 2 मोल तयार झालेले आहेत. म्हणजे 1 मोल सोडियमचा आहे आणि 1 मोल क्लोराइडचा आहे. बरोबर, याला म्हणणार आपण डिसोसिएशन. आणि अशाच सोल्यूटला आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट. अशा सोल्यूटला काय म्हणणार आहे, इलेक्ट्रोलाइट म्हणणार आहे. त्याचबरोबर मग नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट म्हणजे काय आहे तर पहा, या ठिकाणी ग्लुकोज एक्झाम्पल घेऊ आपण. ग्लुकोज, हे ग्लुकोज एक्झाम्पल किंवा ग्लुकोज जे आहे, ग्लुकोज सोल्यूट वॉटरमध्ये ऍड करणार आपण. ग्लुकोज वॉटरमध्ये ऍड करणार आणि वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर ना हे डिसोसिएट होत नाही. वॉटरमध्ये ग्लुकोज काय होणार, डिझॉल्व्ह होणार पण डिसोसिएट होणार नाही. म्हणून याला आपण म्हणणार नॉन इलेक्ट्रोलाइट. इथले तुम्ही नो डिसोसिएट, नो डिसोसिएट. म्हणजेच ग्लुकोज हा सोल्यूट वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर न डिझॉल्व्ह होणार पण डिसोसिएट होणार नाही, म्हणून याला म्हणायचे नॉन इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट मध्ये 1 मोल सोडियम क्लोराइड घेतला, 1 मोल सोडियम क्लोराइड घेतला, वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर न त्यापासून 2 मोल तयार झाले, डिसोसिएट होणार, 2 मोल तयार होणार. बरोबर. पण या ठिकाणी ग्लुकोज 1 मोल घेतला, हा 1 मोल ग्लुकोज वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर तो डिझॉल्व्ह झाला पण डिसोसिएट झाला नाही. म्हणजे वॉटरमध्ये सुद्धा त्याचे किती मोल असणार आहेत, 1च मोल असणार आहेत. म्हणून याला आपण म्हणणार आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. तर इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण पुढचा जो पॉइंट आहे तो कोणता आहे बघा. तर आपण स्टडी करणार आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट या दोघांचा स्टडी करणार आहे. मग सुरुवातीला आपण काय पाहणार आहे तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. सोल्यूट जो आहे इलेक्ट्रोलाइट असणार त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, आणि त्यानंतर आपण नॉन इलेक्ट्रोलाइट याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला एक्झाम्पल घेतो मी. इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल घेणार आपण सोडियम क्लोराइड. म्हणजे सोडियम क्लोराइड हा 1 मोल सबस्टन्स घेणार आहे. सोडियम क्लोराइड हा 1 मोल सबस्टन्स घेणार आहे आणि हा 1 मोल सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार. हा 1 मोल सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर ना हा सोडियम क्लोराइड काय होणार, डिसोसिएट होणार, Na++Cl आयन तयार होणार आहे. बरोबर. म्हणजेच 1 मोल सबस्टन्स मी इलेक्ट्रोलाइट घेतला, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, डिझॉल्व्ह केल्यानंतर ना त्यापासून 2 मोल तयार झाले. एक Na+ मोल तयार झाला आणि दुसरा 1Cl- मोल तयार झालेले, असे 2 मोल तयार झालेले आहेत. ठीक आहे. मग सोडियम क्लोराइड हा जो इलेक्ट्रोलाइट आहे
या इलेक्ट्रोलाइटची आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहणार आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये आपण डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहू. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट याचा फॉर्म्युला आहे डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M हा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी पहा KF म्हणजे काय असणार आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असणार आहे आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हा वॉटरचा कॉन्स्टंट असतो. म्हणजे या ठिकाणी तो किती असणार आहे तर 1.86 असणार आहे. KF चा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काय असणार आहे, वॉटरचा कॉन्स्टंट असतो तो असणार आहे 1.86 असणार आहे इंटू आता M म्हणजे काय असणार आहे तर मोलॅलिटी, आणि मोलॅलिटी ही कशावरती डिपेंड असते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती डिपेंड असणार आहे. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती डिपेंड असणार असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सुरुवातीला आपण 1 मोल सबस्टन्स घेतला, तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्यापासून 2 मोल तयार झालेले आहेत. म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ मोल्स वरती डिपेंड आहे. मग या ठिकाणी किती मोल आहेत, सोडियमचा 1 मोल आहे आणि क्लोराईडचा 1 मोल आहे. असे किती मोल आहेत, टोटल 2 मोल आहेत. म्हणजे या ठिकाणी मोलॅलिटी आपण किती घेणार, किती मोल असणार आहे तर 2 मोल आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1.86 गुणिले 2 येणार आहे 3.72. व्हॅल्यू काय येणार आहे 3.72. म्हणजे सोडियम क्लोराइड याची डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण स्टडी केली, त्याची व्हॅल्यू आलेली आहे 3.72 आलेली आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी या साईडला तुम्ही दुसरं एक्झाम्पल पहा नॉन इलेक्ट्रोलाइटचं. नॉन इलेक्ट्रोलाइट या सबस्टन्स एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर ग्लुकोज हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, तो वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह करणार आणि वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर या ठिकाणी ग्लुकोज सोल्युशन तयार होणार आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी बघा ग्लुकोज हा 1 मोल घेतलेला आहे आणि तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर सुद्धा काय आहे तो 1च मोल असणार आहे. वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर तो काय असणार आहे 1च मोल असणार आहे. मग या सबस्टन्सचा जर आपण डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर पहा डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M इज इक्वल टू KF ही सुद्धा व्हॅल्यू काय असणार कॉन्स्टंट. वॉटरची KF व्हॅल्यू किती आहे 1.86 गुणिले आता मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स. सोल्युशन मध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत तर ग्लुकोजचा 1च आहे मोल, म्हणजे या ठिकाणी आपण घेणार आहे 1. मग या ठिकाणी व्हॅल्यू शेवट किती येणार 1.86 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा की ग्लुकोज हा नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आहे आणि या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूटची डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती आहे 1.86 आहे. आणि इलेक्ट्रोलाइट याचा सोल्यूट आपण घेतला सोडियम क्लोराइड हा 1 मोल आहे. ठीक आहे. आणि याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आली आहे 3.72. मग यावरून मला तुम्हाला सांगायचं आहे की आता बघा काय पाहायचंय तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स आहे आणि नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आपण 1 मोल घेतलेला होता सुरुवातीला, सोडियम क्लोराइड 1 मोल आहे आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सुद्धा 1च मोल घेतलेला होता. ठीक आहे. मग 1 मोल हा वॉटरमध्ये टाकल्यानंतर डिसोसिएट झाला आणि ग्लुकोज वॉटरमध्ये टाकल्यानंतर डिसोसिएट झालेला नाही. मग 1 मोल सबस्टन्स घेतल्यानंतर इलेक्ट्रोलाइटचा 1 मोल सबस्टन्स इलेक्ट्रोलाइटचा घेतल्यानंतर तो डिसोसिएट झाला आणि त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आलेली आहे 3.72. आणि इथं 1 मोल नॉन इलेक्ट्रोलाइट घेतला, त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आलेली आहे 1.86. म्हणजे यावरून मला सांगायचं आहे की 1 मोल दोन्ही सुद्धा 1 मोल घेतलेले आहेत, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. इथं 1 मोल आहे, इथं सुद्धा 1 मोल आहे. इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट दोन्ही सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे सेम आहे, पण त्यांची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आलेली आहे डिफरंट आलेली आहे. मग यामध्ये बघा नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही कमी आहे आणि इलेक्ट्रोलाइट सोल्यूटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की दोन आपण सोल्यूट पार्टिकल घेतलेले आहेत, एक इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा नॉन इलेक्ट्रोलाइट. पण यांच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जर विचार केला तर इलेक्ट्रोलाइट याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही नॉन इलेक्ट्रोलाइट पेक्षा कशी आहे डबल आहे. इलेक्ट्रोलाइट याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही नॉन इलेक्ट्रोलाइट पेक्षा कशी आहे डबल आहे. आणि हा जो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मधला जो डिफरन्स आहे, हा जो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मधला जो डिफरन्स आहे इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट मधला,
हा कॅल्क्युलेट करण्यासाठी वेंट ऑफ हा एक सायंटिस्ट आहे. वेंट ऑफ हा जो सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनी एक फॅक्टर तयार केलेला आहे. त्या फॅक्टरला आपण म्हणतो आय फॅक्टर. काय म्हणतो? आय फॅक्टर. मग वेंट ऑफ आय फॅक्टर याचा फॉर्म्युला काय आहे? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं वेंट ऑफ फॅक्टर हा काय कॅल्क्युलेट करतो, तर दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मधला म्हणजे इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट यांच्यामधल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मधला जो डिफरन्स आहे किंवा जो चेंज येणार आहे तो कॅल्क्युलेट करतो. मग या ठिकाणी वेंट ऑफ आय फॅक्टर म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही डेफिनेशन पाहू शकता. तर सुरुवातीला आपण त्याचा फॉर्म्युला लिहिणार आणि फॉर्म्युल्यावरून त्याची डेफिनेशन लिहिणार आहे. मग आय इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन divided by colligative property of non-electrolyte solution. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यावरून तुम्ही वेंट ऑफ फॅक्टर आय याची डेफिनेशन तयार करू शकता. मग पहा डेफिनेशन काय आहे. तर बघा, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यांचा या ठिकाणी आपण काय घेतलेला आहे? रेशो घेतलेला आहे. मग वेंट ऑफ फॅक्टर आय इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, कोणाचा रेशो घेतलेला आहे? द रेशो ऑफ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवायडेड बाय क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ दी सेम कॉन्सन्ट्रेशन. पुन्हा एकदा बघा, वाटलं सर डेफिनेशन या ठिकाणी आपण लिहू. वेंट ऑफ फॅक्टर आय इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, आता रेशो कोणाचा दिलेला आहे? तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ दी सेम कॉन्सन्ट्रेशन. पुन्हा एकदा डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. वेंट ऑफ फॅक्टर आय म्हणजे काय, तर रेशो घेतलेला आहे. रेशो कशाचा आहे? तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे सेम कॉन्सन्ट्रेशन असणार आणि या ठिकाणी सेम कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या दोन सोल्युशनच्या या ठिकाणी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा जर रेशो आपण घेतला तर यालाच आपण म्हणतो वेंट ऑफ फॅक्टर आय. आता यानंतर जो पॉइंट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.